तर नमस्कार पब्लिक. आपण 2 दिवस आधी एका गाईचा व्हिडिओ गोशाळेतला टाकला होता, ते म्हणजे घोंगरे नावाचा. त्याच्या मागे एक लय मोठी कहाणी आहे. कत्तलखान्यामध्ये जाणार ज्या गाय आहे ती गाडी पकडली होती आणि त्या टायमिंगला ती जी गाडी ती गोशाळेत नेली ती संगमनेरच्या. तर ती जी गाय होती घोंगरे नावाची, खाली मी कमेंटमध्ये रिलेटेड मध्ये तो व्हिडिओ पण टाकतोय, परत एकदा जाऊन बघा तुम्ही. तर त्या गाईचं त्यावेळेस लहान होती, गाईसोबत तिचं वासरू होतं. हे घोंगरी जी आहे ती तिचं वासरू होतं. त्यावेळेस खाली उतरवले त्या गाय, तर तिचा पाय फ्रॅक्चर झालेला होता. तर आत्ती आणि मामा माई असतात तिथं गायांपाशी. तर त्यांनी त्या वासराला सांभाळलं आणि मोठं झाल्यानंतर आता तिला 3-4 वासर पण होऊन गेले. तर तिला एवढी मोठी गोष्ट आहे, तिच्यात कुठं पण जर तिला आवाज दिला ना, तर किती का लांबून बघितलं तर पळत येते. दुसरी गोष्ट म्हणजे ना, ती रोज सकाळी तिथं चपाती घ्यायला येतीच, म्हणजे वरून चपाती मागायला येते का, रोज एक चपाती देते तिला. आणि कायम येताना ती तिची पिल्लं घेऊन येते आणि रोज सकाळी उठल्या उठल्या, म्हणजे ज्यावेळेस सकाळ होती त्यावेळेस हातीचं त्यांची जी खिडकी आहे घराची तिथलं गोशाळेतल्या, तर तिथे येते आणि त्यांना उठून देते कायम.